ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमी सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणासंदर्भातली। सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर श्रुती मोदी ईडी कार्यालयात दाखल झाली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात रियाची 2 तासांपासून चौकशी सुरू आहे। सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी ईडी कडून आता चौकशीचा फेरा सुरू करण्यात आलाय। साधारण 2 तासांपूर्वी रिया चक्रवर्ती ही ईडीच्या ऑफिसमध्ये पोहोचली होती आणि आता त्यानंतर सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर श्रुती मोदी सुद्धा ईडी कार्यालयात दाखल झाली आहे। अधिक माहिती घेऊया, दीपेश त्रिपाठी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। दीपेश, श्रुती मोदीची सुद्धा चौकशी सुरू झाली आहे का? प्रज्ञा, श्रुती मोदी जी सुशांतची मॅनेजर होती आणि रिया चक्रवर्ती हिची जवळची एक मैत्रीण मानली जात होती, तिला सुद्धा ईडीने सन्मान दिला होता ईडी समोर हजर राहून स्टेटमेंट नोंदवण्याचं। मात्र तिचा वेळ आणि तारीख हे कळू शकलं नव्हतं। मात्र आता काही क्षणापूर्वीच श्रुती मोदी जी आहे ती ईडी कार्यालयात दाखल झाली आहे आणि निश्चितच श्रुती मोदीची पण चौकशी जी आहे ती आजच ईडीचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं केली जाणार आहे, हे आता निश्चित झालेलं आहे। प्रज्ञा, दीपेश, श्रुती मोदीची काय अनुषंगाने चौकशी होऊ शकते? प्रज्ञा, ईडीचा तपासाचा फेरा फक्त आर्थिक निकषांवरच आहे। फक्त आर्थिक सुशांतची जी बाजू होती त्याच्यावरच त्या ईडीचा तपास सुरू आहे। कारण श्रुती मोदी सुद्धा सुशांतची मॅनेजर होती आणि त्याची आर्थिक बाजू जी आहे जी ती सुद्धा श्रुती मोदी कुठेतरी हाताळत असेल। तिने पाहिलं असेल की सुशांतचे पैशाचे व्यवहार कसे झाले, कोणाच्या माध्यमाने झाले, कोणाकडे झाले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती ईडीला अपेक्षित आहेत आणि आर्थिक निकष जाणून घेण्यासाठी जे आहे ईडीने श्रुती मोदी याला बोलवलं आहे। प्रज्ञा, दीपेश, गेल्या 2 तासापासून रिया चक्रवर्तीची सुद्धा चौकशी सुरू आहे। त्या संदर्भातले काही अपडेट्स हाती आलेत? कोणकोणत्या मुद्द्यांवर काय चर्चा झाली आहे, काय प्रश्न विचारण्यात आलेत? प्रज्ञा, नक्कीच ईडीचे तपासाची जी एक पद्धत असते ती टप्प्याटप्प्याने असते। म्हणजे पहिला टप्पा, दुसरा टप्पा असा। तर सध्या प्राथमिक माहिती अशी मिळत आहे की जो पहिला टप्पा आहे तो पूर्ण झालेला आहे। म्हणजे जी प्रश्नांची उत्तर प्रश्नावली ईडीने तयार केली होती रियासाठी, त्यांच्या उत्तरांची अपेक्षित जी होती रियाकडून ती त्यांना मिळाली आहे। त्याची आता शहानिशा चालू आहे की उत्तरं कितपत खरी आहेत आणि यांच्या स्टेटमेंटमध्ये किती सत्य आहे ते। मात्र आत्ताच जी श्रुती मोदी ती आलेली आहे, आता त्या दोघांची समोरासमोर स्टेटमेंट होईल की शक्यता अशी आहे की दोघांची वैयक्तिक स्टेटमेंट होईल। म्हणजे एका कॅबिनमध्ये जिथे आता रिया चक्रवर्ती यांची स्टेटमेंट सुरू आहे तर दुसऱ्या कॅबिनमध्ये श्रुती मोदी यांची स्टेटमेंट नोंदवली जाऊ शकते। रिया चक्रवर्ती सोबत फक्त त्यांच्या लिगल टीम मधील एक ज्युनियर लॉयर आहे आणि त्यांना सुद्धा रिया चक्रवर्तींसोबत बसण्याची किंवा त्यांच्याबरोबर असण्याची परवानगी दिली गेलेली नाही आहे आणि ते सध्या कॅबिनच्या बाहेर आहेत। सध्या तरी प्राथमिक माहिती जी समोर येत आहे ती। दीपेश, तुम्ही राहाच आपल्यासोबत तुर्तास या संदर्भातल्याच पुढच्या बातमीकडे वळूयात। सुशांत आत्महत्या प्रकरणी मुंबईतल्या ईडी कार्यालयातून रिया चक्रवर्तीची गेल्या 2 तासांपासून चौकशी सुरू आहे। तिच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा ठपका ठेवण्यात आलाय। 75 लाखाचा फ्लॅट विकत घेणारी रिया चक्रवर्ती ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे आणि रिया चक्रवर्तीचं इन्कम टॅक्स रिटर्न एबीपी माझाच्या हाती लागलंय। विशेष म्हणजे आयटीआर नुसार रियाचं वार्षिक उत्पन्न 14 लाखांच्या घरात असल्याचं समजतंय। त्यामुळे वर्षाला 12 ते 14 लाख रुपये कमवणारी रिया 75 ते 80 लाखांचा फ्लॅट कसा काय विकत घेऊ शकते असा सवाल आता विचारला जातोय। आणि या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। गणेश, हाती आलेली माहिती पाहता उठणारे जे प्रश्न आहेत त्या संदर्भात काय अधिक माहिती आहे? या प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्यासाठीच ईडीनं जो ECIR रजिस्टर केला आहे तो फक्त रिया चक्रवर्ती नव्हे तर तिच्या भावाविरुद्ध, आई वडिलांविरुद्ध, श्रुती मोदी जी सुशांतची एक्स मॅनेजर होती, सॅम्युअल म्युरांडा आणि इतरांविरुद्ध घेतलेलं आहे। कारण कुठे ना कुठेतरी बॉलिवूडमध्ये बघा, जो पैशांचं ट्रान्झॅक्शन असतं, कोणताही स्टार म्हणा, जो फिल्म करतो, अनेक वेळेला ते ऑन पेपर पैसे ते रिफ्लेक्ट होत नाहीत। बॉलिवूडमध्ये बऱ्याच वेळेला वेगळ्या ट्रान्झॅक्शन्सही होतात, प्रॉपर्टी दिली जाते, वेगवेगळ्या माध्यमातून डिरेक्टर, ॲक्टर यांना त्यांच्या कामाचा मोबदला दिला जातो। आता रियाचं जे बँक अकाउंट डिटेल्स आहेत ते असं दाखवतं, जे ITR रिटर्न आहे ते असं दाखवतं की 10 लाख रुपये याच्या मागच्या वर्षीच्या फायनान्शियल इयरला होतं आणि या वर्षीचा ITR रिटर्न झालेला आहे 19-20चा, त्यामध्ये 14 लाख, 10 ते 14 लाख, 4 लाख रुपयाची इन्कम त्यांची वाढली आहे। वार्षिक उत्पन्न 14 लाखाच्या एका फिल्म स्टारचं असणं, जिनं साऊथमध्ये मोठ्या फिल्म्स केलेल्या आहेत,
जी यशराज सोबत तिनं काम केलेलं आहे, काही एन्डॉर्समेंट्स ती करत होती, रुमी जाफरी सोबत सुशांत सोबत नवीन फिल्म करत होती, तर हे पटण्यासारखं नाहीये. आणि यासाठी ईडी चौकशी करते की खरोखर 14 लाखच आहे का जे इन्कम टॅक्स आहे किंवा जी इन्कम आहे ती कमी दाखवण्याचा प्रयत्न इथं केला गेला आहे. जर कमी दाखवलं गेलं तर ते पैसे गेले कुठे, तर ते बेनामी ट्रान्झॅक्शन झाले आहेत का हे जाणून घेण्यासाठी आता ईडी पुढे आलेली आहे. आणि ह्या बेनामी ट्रान्झॅक्शनमध्ये सुशांतचे पैसेही इन्व्हॉल्व आहेत का, सुशांतचे पैसे देखील जे ऑन पेपर दिसत नाहीत 15 कोटी पण परिवार म्हणते 15 कोटी होते, तर ते पैसे देखील सुशांतचे पैसे बेनामी ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून रिया किंवा रियाच्या परिचितांकडे गेले का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न ईडी करते. आणि बेनामी ट्रान्झॅक्शनचं अँगल खूप महत्त्वाचं असणार. जर ते समोर आलं तर रियाची अडचण निश्चित वाढणार आहे. त्याचबरोबर आता आपण यांच्या फॅमिलीला का त्यांना चौकशीच्या फेऱ्यात आणलेला आहे हा प्रश्न आहे. तर एका वर्षाचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स एबीपी माझाच्या हाती आहेत रिया चक्रवर्तीचे. त्यामध्ये एका वर्षात तिनं आपल्या वडिलांशी 1122 वेळा बातचीत केली आहे. त्याचबरोबर रियानं आपल्या भावाशी 886 वेळा बातचीत केली आहे. तर श्रुती मोदी जी आज पोचली आहे तिच्यासोबत 808 वेळा बातचीत झाली आहे, फोनवरती संभाषण झालेलं आहे. तर इतकं संभाषण का, सुशांत ज्याच्यासोबत ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती, सोबत राहायची, त्याच्यासोबत तिने 238 वेळा बातचीत केली आहे. तर कुठे ना कुठेतरी जे इतर आरोपी या प्रकरणामध्ये आहेत त्यांच्यासोबत वारंवार ती कॉन्टॅक्टमध्ये होती, चर्चा करत होती, बातचीत करत होती, हे या कॉल रेकॉर्ड डिटेल्सने समोर येतं. आणि म्हणून खूप जवळचे रिलेशन आहेत, यांचे काही ट्रान्झॅक्शन्समध्ये इन्व्हॉल्वमेंट आहेत का हे सगळं जाणून घेण्यासाठी ईडी चौकशी करते. आज रियाची चौकशी झाली आहे, श्रुती मोदी पोचली आहे, उद्या सिद्धार्थ पिठाणी येणार आहे, त्याच्यासोबतही रिया नेहमीच कॉन्टॅक्टमध्ये होती. आणि हे जी शेवटची जी टीम होती जी सुशांतला मॅनेज करायची, सिद्धार्थ, श्रुती, इतर जे लोक होते, हे सर्व रिया चक्रवर्तीने आणलेले किंवा त्यानं ती टीम बनवली होती सुशांतसाठी. तर हे सगळे तिच्या जवळचे आहेत आणि यांचा काही रोल आहे का हे जाणून घेण्यासाठी आता ईडी पुढे येते आणि ट्रान्झॅक्शन बद्दल माहिती घेते. गणेश, तुम्ही राहाच आपल्यासोबत. पुन्हा एकदा जाऊयात. दीपेश त्रिपाठी आपल्यासोबत आहेत. दीपेश, आता जवळपास 2 तास उलटून गेलेत. रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे. काही त्या संदर्भातले अपडेट्स, तपशील हाती आलेत का? प्रज्ञा, पहिला राऊंड जो होता तपासाचा ईडीचा तो जवळपास पूर्ण झालेला आहे. टप्प्याटप्प्याने जसं आपण याआधी सांगितलं ही ईडीची चौकशी केली जाते. मात्र आता सगळ्यात महत्वाची बाजू ही असणार आहे की रिया चक्रवर्ती यांची चौकशी तर सुरूच आहे आणि त्याला अजूनही वेळ लागणार होता. मात्र आता जी दुसरी चौकशी आता होणार आहे ते श्रुती मोदी जे आता आलेले आहेत त्यांचीही आता चौकशी नोंदवली जाणार आहे. त्यामुळे आता हा तपास जो आहे त्याला अजून कुठेतरी वेळ लागण्याची आता येथे शक्यता आहे. प्रज्ञा. गणेश आणि दीपेश, दोघांनाही धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. या संदर्भातले प्रत्येक अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू. सुशांत सिंग प्रकरणात चर्चेत असलेली त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं मुंबईत खरेदी केलेल्या घरी एबीपी माझाची टीम पोहोचली आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात ईडीकडून रियाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. शिवाय रियाची संपत्ती आणि आर्थिक व्यवहारांची ईडीकडून चौकशी केली जाते.